आज एक प्रसादात नारळ शिल्लक राहिला होता, तर वाटलं करूया काय, तर त्याचं गोडधोड बनेल. तर त्यासाठी आज नारळाची बर्फी बनवणार आहे. नारळाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचं. काढायचं खालबाच्या दांडाने फक्त आपटायचं. आपटल्यानंतर अशा पद्धतीने आपली करटी पूर्णपणे निघते. हा काळसर भाग काढून टाकायचा, म्हणजे बर्फी अगदी पांढरी शुभ्र होते. त्यानंतर त्याचे अगदी चांगले पातळ पातळसे असे तुकडे करून घ्या आणि झालेले सगळे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. अर्धी वाटी दूध टाकून वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर मात्र हे खोबरं मोजून घ्यायचं. ते इथे मी वाटल्यानंतर 2 वाट्या होतं. कढईमध्ये 1 चमचा छोटासा टाकायचे तूप. त्यानंतर हे मिश्रण टाकायचं खोबऱ्याचं आणि 2 वाट्यांना 1 वाटी साखर, 1 चमचा घालायची दुधाची साय आणि आपण मिक्स करायचं. जसं मिक्स करा तर थोडं जवळ येऊ लागेल. त्यानंतर इथे मी ट्रे घेतला, त्याच्यावरती बटर पेपर, थोडे ड्रायफ्रुट्स घातले. तुम्ही ताटाला तूप लावूनही घेऊ शकता. पुन्हा त्याच्यामध्ये त्या मिश्रणात आपण वेलची पूड घालायची आणि अशा पद्धतीने कढई सोडू लागलं मिश्रण, किंवा अशा पद्धतीने गोळा झाला म्हणजे बर्फी घालण्यासाठी सेट झालं. अशा पद्धतीने घालून त्याच्या वड्या पडायचा, अर्धा तास थांबायचा आणि बघा मस्त अशी नारळाची बर्फी आपली रेडी झाली.